आज आपण महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024 चा ऑनलाईन अर्ज मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती तुम्हाला कसा भरायचा आहे त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. न चुकता व्यवस्थित अर्ज भरणं गरजेचं असतं मित्रांनो. तुम्हाला अर्धा तास नव्हे तर 1 तास लागला तरी चालेल, परंतु या व्हिडिओला व्यवस्थित बघा आणि न चुकता व्यवस्थित अर्ज भरा. एकदा अर्ज चुकल्यानंतर एडिट होत नाही, त्यामुळे व्यवस्थित अर्ज भरणं गरजेचं असणार आहे. आता अर्ज भरण्या अगोदर तुमच्यासाठी काय महत्त्वाच्या सर्वसाधारण सूचना आहेत त्या सूचना देऊन घेतो. तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटला भेट द्यायची. या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. पोलीस भरतीसाठी तुम्हाला 5 पदे, त्या 5 पदांसाठी तुम्ही एकच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने अर्ज भरू शकता. तो अर्ज कसा भरायचा सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज कसा करायचा हे देखील सांगणार आहे. आणि इतर सर्व पदांसाठी इतर विभागानुसार म्हणजे जिल्ह्यानुसार किती जागा आहे त्याविषयी माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आणि इतर जेवढी पण महत्त्वाची माहिती ती सर्व तुम्हाला या वेबसाईटवरती दिलेली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी इथे खाली लिंक आहे, यावरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता. जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करून जाहिरात बघू शकता. काही सर्वसाधारण सूचना त्या तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे, सविस्तर माहिती या वेबसाईटवरती उपलब्ध करून दिलेली आहे. तर बघा, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची. सर्व लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. तर सर्वप्रथम या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, नवीन नोंदणी करा इथे तुम्हाला क्लिक करायचंय. आता सर्वप्रथम तुम्हाला आता सांगतोय, एकच नोंदणी करावी लागणार आहे, एकच रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे आणि त्याच रजिस्ट्रेशनवरती तुम्ही जेवढे पण 4-5 पदे त्या सर्व पदांसाठी अर्ज भरू शकतात. ते कसं भरायचंय सविस्तर माहिती मी तुम्हाला देणारच आहे. ठीक आहे, तर बघा, सर्वप्रथम इथे नवीन नोंदणी करा इथे मी क्लिक करतो. ठीक आहे, इथे क्लिक केल्यानंतर पुढील पेज आपल्याकडे ओपन होऊन येणार आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी हे पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल अशा प्रकारचं. आता इथे तुम्ही माहिती व्यवस्थित भरायला सुरुवात करा. इथे सर्वप्रथम तुम्हाला काय टाकायचंय, ईमेल आयडी टाकायचंय. व्यवस्थित न चुकता एक ईमेल आयडी व्यवस्थित टाका, ज्याचा पासवर्ड तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. व्यवस्थित ईमेल आयडी टाका, त्यानंतर एक पासवर्ड तयार करा. हा ईमेल आयडीचा पासवर्ड इथे टाकायचा नाहीये, तुम्हाला तुमचा फॉर्मचा इथं पासवर्ड इथे तयार करायचा आहे. व्यवस्थित 8 ते 16 अंकापर्यंत तुम्ही पासवर्ड तयार करा. त्यामध्ये तुमचं नाव येणं गरजेचं आहे. नाव टाकलं तर तुमच्या लक्षात येईल. स्पेशल कॅरेक्टर तुम्ही इथे टाकू शकता आणि काही अंक टाकू शकता आणि तोच पासवर्ड कन्फर्म करण्यासाठी पुन्हा इथे टाकायचा आहे. त्यानंतर इथे एक मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुमचा स्वतःचा व्यवस्थित मोबाईल नंबर टाका. ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर चालू असणं गरजेचं असणार आहे. इथून पुढे जे पण अपडेट असतील ते सर्व तुम्हाला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरवरती सेंड केले जातील. त्यासाठी ही माहिती तुम्हाला असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर इथे तुमचं स्वतःचं नाव टाकायचंय. इंग्रजीमध्ये तुम्हाला इथे स्वतःचं पूर्ण नाव टाकायचंय, स्वतःचं पहिलं नाव, त्यानंतर मधलं वडिलांचं नाव किंवा आईचं नाव जे पण असेल, ठीक आहे, किंवा पतीचं नाव असेल ते तुम्हाला इथे टाकायचंय. आणि त्यानंतर इथं आडनाव टाकायचंय. म्हणजे पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव अशा स्वरूपामध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये इथं तुमचं नाव टाकायचंय. आणि त्यानंतर देवनागरीमध्ये तुमचं हे जे नाव आहे ऑटोमॅटिकली येऊन जातं. नाही आलं तर तुम्हाला डायरेक्टली इथं तुमचं स्वतःचे जे देवनागरी म्हणजे मराठी भाषेमध्ये नाव आहे ते तुम्हाला टाईप करायचंय. त्यानंतर लिंग तुम्हाला इथं सिलेक्ट करायचंय, मेल फिमेल जे पण असेल ते. आणि त्यानंतर आधार नंबर इथे सिलेक्ट टाकायचा आहे. ठीक आहे, आधार नंबर टाकणं गरजेचं असणार आहे. आता यावरतून तुम्हाला काय समजतंय, रजिस्ट्रेशन करतानाच तुम्हाला इथं आधार नंबर टाकायला आलेला आहे. एकदा आधार नंबर इथं रजिस्टर झाला की तुम्ही दुसऱ्या आधार नंबरवरून इथं फॉर्म भरू शकता, परंतु त्याच आधार नंबरवरून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकत नाहीये. त्यामुळे व्यवस्थित फॉर्म भरताना आताच व्यवस्थित भरा माझा अंदाजानुसार. शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की एकाच आधार नंबरवरती तुम्ही दुसरा अर्ज भरू शकतात का, याची सुद्धा प्रोसेस आपण याच व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. काळजी करू नका. ठीक आहे, कारण एकापेक्षा जास्त अर्ज भरण्यासाठी तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असणार आहे. जर तुम्ही एकदा आधार नंबर दिला तर तोच तुम्ही पुन्हा देऊ शकत नाही. यावरून आपल्याला काय समजतंय की तुम्ही वेगवेगळे अर्ज भरू शकत नाही. ठीक आहे, अशा प्रकारची प्रोसेस असेल तर आपल्याला याच व्हिडिओच्या लास्टला ही सुद्धा समजणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारची माहिती इथे तुम्हाला भरायची. ईमेल आयडी, पासवर्ड तयार करायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, स्वतःचं इंग्रजी मधलं पहिलं नाव टाकायचं, मधलं नाव, शेवटचं नाव. तेच नाव ऑटोमॅटिकली मराठीमध्ये येऊन जातं. नाही आलं तर तुम्हाला त्याच प्रकारे पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव टाकायचं आहे मराठीमध्ये. आणि त्यानंतर इथं लिंक सिलेक्ट करायचा, आधार नंबर इथे सिलेक्ट करायचे सूचना वाचले म्हणून. आणि त्यानंतर इथे तुम्हाला हा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाईप करून इथं रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे, इथे बघा रजिस्टर, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची इन्फॉर्मेशन तुमच्याकडे येऊन जाईल. इथे तुम्हाला ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती तुम्हाला क्लिक करायचंय. ठीक आहे, यावरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर आता काय करायचं, पुढील पेज तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे. तर बघा मित्रांनो, आता तुमचं रजिस्ट्रेशन इथं पूर्ण झालेलं आहे. आता तुम्हाला डायरेक्टली इथं लॉग इन व्हायचंय. परंतु लॉग इन होण्यापूर्वी तुम्हाला काय करायचंय, तुम्ही जो पण ईमेल आयडी दिला होता त्यावरती एक मेसेज आणि एक लिंक सेंड केली जाते. ठीक आहे, तिथे व्हेरीफायचं ऑप्शन असतं. ईमेल वरती तुम्ही जा, व्हेरीफायचं ऑप्शन असतं. बघा, तुम्हाला एक ईमेल येईल, जो पण ईमेल टाकला असेल
त्यावरती तुम्हाला व्हेरीफायचं ऑप्शन असतं. व्हेरीफाय वरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि तुमचा ईमेल आयडी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. व्हेरीफाय केल्याशिवाय इथं युजर आयडी मध्ये तुमचा ईमेल आयडी घेत नाही. व्हेरीफाय पहिल्यांदा करणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचा ईमेल आयडी इथे टाकायचा आहे आणि पासवर्ड जो पण तयार केला होता तो टाकायचा आहे. हा कॅप्चा टाकायचा आहे आणि इथं त्यानंतर लॉग इन वरती क्लिक करायचंय. ही प्रोसेस महत्वाची असणार आहे आणि त्यानंतरच तुमचं इथं लॉग इन होणार आहे. जोपर्यंत ईमेल तुम्हाला येत नाही तोपर्यंत वेट करा. ईमेल आल्यानंतर तुम्ही व्हेरीफाय करा. कधी कधी 1 ते 2 मिनिटांमध्ये ईमेल येऊन जातो. कधी कधी 2 ते 3 मिनिटं इथं घेतली जातात. तर ईमेल येत नाही तोपर्यंत वेट करा. त्यानंतर ईमेलचं जे पण पेज आहे, जो पण मेल आला असेल तो ओपन करा, व्हेरीफाय करा आणि त्यानंतर व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून इथे लॉग इन व्हा. ठीक आहे. आता तर पटकन ही जी पण प्रोसेस आहे मी करून घेतो. इथे ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून इथे लॉग इन होऊन घेतो आणि पुढील प्रोसेस तुम्हाला सांगतो. तर लॉग इन केल्यानंतर आता अशा प्रकारचं पेज आहे तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे. जसे की तुम्हाला प्रोसेस सांगितली लॉग इन करून घ्यायचे. आता लॉग इन केल्यानंतर हे पेज आहे तुमच्याकडे ओपन होऊन येईल. इथे तुम्हाला काहीच दिसणार नाही, फक्त तुमचा मोबाईल नंबर दिसेल, आधार नंबर तुम्हाला अशा प्रकारचा निमा दिसेल. आता तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी सुरुवात करायची. त्यासाठी इथे बघा तुम्हाला पदासाठी अर्ज करा इथे तुम्हाला क्लिक करायचे आणि त्यानंतर छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करण्यासाठी इथे क्लिक करायचंय. ठीक आहे. सविस्तर माहिती देणार आहे. आता पदासाठी अर्ज करा इथे तुम्हाला सर्वप्रथम क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर पुढील पेज तुमच्याकडे इथं ओपन होऊन येणार आहे अशा प्रकारचं. आता सविस्तर माहिती तुम्हाला इथं भरत चालायची. वैयक्तिक माहिती, आरक्षण तहसील, त्यानंतर संपर्क, इतर तहसील, शैक्षणिक पात्रता. ठीक आहे. ही माहिती तुम्हाला टाकायची. त्यानंतर सेकंड पेज आहे इथं प्रतिमा म्हणजे फोटो सिग्नेचर अपलोड करायचं आणि शुल्क भरणा करायचं. या 3 स्टेप मध्ये तुम्हाला अर्ज भरायचा आहे. सविस्तर माहिती सांगून घेतो कशा प्रकारचा फॉर्म भरायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता इथे स्वतःचं पहिलं नाव टाकायचंय इंग्रजीमध्ये कॅपिटल लेटर मध्ये. ठीक आहे. स्वतःचं पहिलं नाव टाकायचंय पुन्हा. ठीक आहे. इंग्रजीमध्ये स्वतःचं पहिलं नाव टाकायचंय, वडिलांचं नाव टाकायचंय, आडनाव टाकायचंय आणि त्यानंतर इथं आईचं नाव टाकायचंय इंग्रजीमध्ये. इथं देवनागरी लिपीमध्ये टाकण्याची गरज पडत नाही, ऑटोमॅटिकली इथं मराठीमध्ये येऊन जातं. ठीक आहे. जसं की इथं मी माझं स्वतःचं पहिलं नाव टाकतो उदाहरणार्थ. ठीक आहे. जसं की इथं अजित नाव टाकलं. ठीक आहे. त्यानंतर इथं हे जे नाव आहे इथे खाली नाही आलं तर आपल्याला टाकायचंय आणि बरोबर आलं तर व्यवस्थित बघून घ्यायचंय. बरोबर नाही आलं तर हे नाव सुद्धा तुम्ही इथे एडिट करू शकता. ठीक आहे. रजिस्ट्रेशन करते वेळेस सुद्धा अशाच प्रकारची प्रोसेस होती. इंग्लिशमध्ये तुमचं नाव टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली मराठीमध्ये येऊन जातं. जर बरोबर असेल तर राहून द्यायचंय आणि बरोबर नसेल तर हे सुद्धा तुम्हाला एडिट करून घ्यायचंय. असं नाही की इंग्लिशमध्ये नाव टाकलं ते मराठीमध्ये ते सारखंच येईल, बरोबर येईल. तर व्यवस्थित बघून घ्यायचं बरोबर नाव आलं आहे की नाही आणि बरोबर असेल तर राहून द्यायचंय आणि नसेल आलं तर तुम्हाला एडिट करायचंय. ठीक आहे. पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव, त्यानंतर आईचं नाव टाकायचंय. त्यानंतर इथं पद तुम्हाला सिलेक्ट करायचंय. ठीक आहे. पद तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज भरायचा, कुठं अर्ज भरायचाय. जसे की उदाहरणार्थ सांगण्यासाठी मी इथं एसआरपीएफचा इथं अर्ज भरतो. इथं मी एसआरपीएफ इथं सिलेक्ट केलं. त्यानंतर घटक तुम्हाला सिलेक्ट करायचंय. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला घटकानुसार व्यवस्थित जाहिराती इथं बघून घ्यायचंय. तुम्हाला कुठे अर्ज भरायचंय. जसे की घटक मला इथं धुळे सिलेक्ट करायचंय. ठीक आहे. तर धुळे मी इथे सिलेक्ट करतो. इथे बघा तुम्हाला अशा प्रकारचे घटक दिसतील. जिथे पण तुम्हाला अर्ज भरायचा असेल तो घटक इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तर धुळे मी इथे सिलेक्ट करतो. ठीक आहे. धुळे मी इथे सिलेक्ट केलं. त्यानंतर अशा प्रकारचं पुढील पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. आता इथे धुळे इथं विभाग सिलेक्ट झाला, घटक सिलेक्ट झाला. पुढील पृष्ठ इथे तुम्हाला क्लिक करायचंय. ठीक आहे. त्या अगोदर खाली अजून काहीच माहिती नाहीये, फक्त पुढील पृष्ठ यावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि त्यानंतर पुढील पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. तर बघा पुढील पेजवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज येतं. आता आरक्षण तहसील इथं आपल्याला फक्त वाचायचंय. यामध्ये तुम्ही पात्र असाल तर पात्र इथं होय करायचं, अदरवाईज नाही वरती क्लिक करायचंय. ठीक आहे. खेळाडू असेल तर खेळाडू येस करायचं, अदरवाईज नाही वरती तुम्हाला क्लिक करायचंय. अंशकालीन पदवीधर आहात का, येस नो इथं तुम्हाला क्लिक करायचंय. अंशकालीन हे जर म्हटलं तर आधीच्या काळामध्ये हे सर्टिफिकेट मिळायचं, परंतु आता सहसा जास्त विद्यार्थ्यांकडे हे सर्टिफिकेट नाहीये. तर तुमच्याकडे असेल तर येस करा, अदरवाईज नाही इथं क्लिक करा आणि याच्यासाठी स्पेशल आरक्षणानुसार जागा असतात. हे नाही केलं तरच तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे, कारण तुम्हाला इथं तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं तेव्हाच होय करावं लागतं आणि जरी तुमचं सिलेक्शन झालं आणि सर्टिफिकेट नसलं तर तुम्हाला काढून दिलं जातं. ठीक आहे. हे तुम्हाला आता सांगतोय. इथं व्यवस्थित त्याचा अर्थ समजून घ्या. असेल तर येस करा, अदरवाईज नाही. प्रकल्पग्रस्त मधून अर्ज भरणार असेल तर येस करा, अदरवाईज नाही वरती तुम्हाला क्लिक करायचंय. माजी सैनिक असेल तर येस करायचं, अदरवाईज नाही. भूकंपग्रस्त असेल तर येस करायचं, अदरवाईज नाही वरती क्लिक करायचंय. गृहरक्षक असेल, ठीक आहे, होमगार्ड आपण ज्याला बोलतो, असेल तर येस करायचं, त्यासाठी सुद्धा आरक्षण असतं. असेल तर येस करायचं, नाही तर नाही. ठीक आहे. हे जे पण आपल्याला माहिती दिलेली आहे ती वाचायची आणि येस नो इथे तुम्हाला क्लिक करायचंय. अनाथासाठी सुद्धा आरक्षण असतं 1%. तर असेल तर येस करायचं, अदरवाईज नाही. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारचं हे इथं इथपर्यंत आल्यानंतर हे
आरक्षणाची बाब झाली इथपर्यंत आल्यानंतर इथं प्रवर्ग. ठीक आहे, इथं प्रवर्ग म्हणजे तुमची कॅटेगरी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची, ज्या पण कॅटेगरी मधून तुम्हाला अर्ज भरायचा आहे. उदाहरणार्थ मी इथे एसटी कॅटेगरी सिलेक्ट केली, तुम्ही ओपन इथे सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, त्यानंतर जर अदर तुम्हाला कॅटेगरी मधून भरायचं असेल ओबीसी वगैरे तर तुम्ही ओबीसी इथे सिलेक्ट करू शकता अशा प्रकारचं. आता यानुसार हे ऑप्शन इथं बदलत असतात. जसे की इथं मी ओपन सिलेक्ट करतो. आता ओपन साठी कॅटेगरी सर्टिफिकेट लागू नसतं, त्यांच्याकडे ते नसलं तरी चालेल. ठीक आहे, तर तुम्ही ओपन मधून अर्ज भरला तर तुम्हाला कॅटेगरी सर्टिफिकेटची माहिती द्यावी लागणार नाहीये. ठीक आहे, आणि अदर कॅटेगरी सिलेक्ट केले तर कॅटेगरीची माहिती तुम्हाला कॅटेगरी सर्टिफिकेटची माहिती इथे द्यावी लागते. जसे की उदाहरणार्थ मी एसटी कॅटेगरी सिलेक्ट केली तर बघा इथे तुम्हाला आता जात प्रमाणपत्राची इथं माहिती द्यायची. जावक क्रमांक म्हणजे तुमचा सर्टिफिकेटचा जो नंबर असतो तो सर्टिफिकेटचा नंबर इथे द्यायचा आहे. सर्टिफिकेट तुम्हाला कधी मिळालं त्याची दिनांक इथे टाकायची. दिनांकावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं कॅलेंडर इथं ओपन होऊन यायचं. आता दिनांक आपल्याला इथं अशा प्रकारची सिलेक्ट करायची. सर्वप्रथम इथे वर्ष सिलेक्ट करायचंय, कधी तुम्हाला ते मिळालं वर्ष सिलेक्ट करायचं, महिना सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर तारीख तुम्हाला अशा प्रकारची इथे सिलेक्ट करायची. ती तारीख अशा प्रकारची येऊन जाईल. त्यानंतर शिक्षण. ठीक आहे, इथं आपल्याला जात प्रमाणपत्राची माहिती दिली, इथं क्रमांक दिला आणि दिनांक दिले. त्यानंतर शिक्षण तुम्हाला सिलेक्ट करायचंय. ठीक आहे, आता जर म्हटलं तर आपलं 12वी झालं असेल किंवा 12वीच्या समतुल्य झालं असेल तर तुम्ही समतुल्य इथं सिलेक्ट करणार. 12वी पास केली असेल तर 12वी तुम्ही इथं सिलेक्ट करणार. आणि त्यानंतर उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक. आता उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक यावरती व्यवस्थित लक्ष द्या. तुमचं जे बोर्ड सर्टिफिकेट असतं, ठीक आहे, बोर्ड सर्टिफिकेट असतं त्याच्यावरती जो नंबर असतो आपल्याला जर म्हटलं तर आपल्याला उजव्या साईडला तो नंबर असतो प्रमाणपत्राच्या. ठीक आहे, उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. ठीक आहे, 12वीचा हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि त्यानंतर तुमची जन्मतारीख टाकायची, जी पण जन्मतारीख असेल सर्वप्रथम वर्ष तुम्ही इथं अशा प्रकारचं सिलेक्ट करू शकता, पुढे मागे घेऊ शकता. ठीक आहे, जे पण वर्ष असेल ते तुम्ही अशा प्रकारचं इथे सिलेक्ट करणार. ठीक आहे, जसे की मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगत आहे अशा प्रकारचा वर्ष दिनांक आपली जी पण जन्मतारीख आहे इथे सिलेक्ट करून घेतली. त्यानंतर तुमचं वय इथं येऊन जाणार, वर्ष इथं अशा प्रकारचे येऊन जाणार. अशा प्रकारची सविस्तर माहिती तुम्हाला इथं द्यायची आणि त्यानंतर पुढील पृष्ठ यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पुढील पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. आता तुम्हाला काय टाकायचं, संपर्क तहसील. अगदी तुम्ही 5 ते 10 मिनिटांमध्ये सुद्धा हा अर्ज भरून पूर्ण करू शकता, परंतु चुका करू नका. व्यवस्थित अर्ज भरा, सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित अर्ज तुम्हाला भरायचा आहे. इथे तुम्हाला आता तुमचा पत्ता द्यायचा आहे. आता व्यवस्थित तुम्हाला संपूर्ण पत्ता टाकायचा आहे. इथे डायरेक्टली तुम्हाला जर म्हटलं घरचा पत्ता नसेल म्हणजे जो इमारत क्रमांक वगैरे नसेल तर तुम्हाला काय करण्याची गरज नाही. ऍट पोस्ट तुमचं डायरेक्टली गावाचं नाव, तालुक्याचं नाव आणि त्यानंतर जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर परिसर तुम्हाला इथे तुमचं गावाचं नाव टाकायचं आहे. इथे सुद्धा तुमचं गावाचं नाव टाकायचं, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आणि त्यानंतर इथे तुम्हाला राज्य सिलेक्ट करायचं, जसं की आपलं महाराष्ट्र राज्य. त्यानंतर महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, या प्रोसेसने तुम्हाला इथं अर्ज भरायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं गावाचं नाव, मुक्काम पोस्ट आणि पिनकोड इथे टाकायचा आहे. जर तुमचा हाच ऍड्रेस कायमस्वरूपीचा ऍड्रेस असेल तर तुम्हाला इथे टिक करायचं आहे. जो वरती ऍड्रेस देत आहे ऑटोमॅटिकली इथं खाली येऊन जाईल. जर तुमचा वेगवेगळा अर्ज असेल म्हणजे वेगवेगळा पत्ता असेल, ठीक आहे, तर तुम्हाला इथं सध्याचा राहण्याचा पत्ता टाकायचा आहे, करंट ऍड्रेस टाकायचा आहे आणि इथं कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता टाकायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं हे तुम्हाला समजून आलं. आणि दोन्ही तुम्हाला सारखेच टाकायचं असेल तर फक्त वरती माहिती भरायची आणि इथे फक्त टिक लावायचं. वरती जो पण माहिती तुम्ही टाकता तीच माहिती इथे खाली येऊन जाते आणि त्यानंतर पुढील पृष्ठ यावरती क्लिक करायचं आहे. तर बघा पुढील पेज अशा प्रकारचं ओपन होऊन येईल. इथे तुम्हाला धर्म इथे सिलेक्ट करायचं, हिंदू, मुस्लिम, शीख, साई, जैन जे पण असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. ठीक आहे, त्यानंतर इथे जात तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे किंवा टाकण्यासाठी ऑप्शन आहे. जर जात माहिती असेल तर टाका. ठीक आहे, आणि पोटजात जरी माहिती असेल तर टाका, नाहीतर नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. हे डायरेक्टली खाली सोडलं तरी चालेल. इथे जिथे तुम्हाला स्टारचं ऑप्शन दिसतं ते तुम्हाला कंपल्सरी टाकावं लागतं आणि जिथे स्टारचं ऑप्शन नाहीये ते नाही टाकलं तरी चालेल. ठीक आहे, माहित असेल तर तुम्ही टाका, अदरवाईज खाली सोडलं तरी चालेल अशा प्रकारचं. ठीक आहे, जात माहित असेल तर जात टाका, अदरवाईज खाली सोडलं तरी चालेल. त्यानंतर पुढे बघा तुम्हाला काय म्हटलेलं यामध्ये तुम्हाला हे वाचायचंय. सध्या सेवेमध्ये आहात का, येस नो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. आणि त्यानंतर खाली डोमिसाइल सर्टिफिकेट विषयी इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे, तुमच्याकडे हे असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, डोमिसाइल सर्टिफिकेट इथे येस वरती क्लिक करायचंय, होय वरती क्लिक करायचंय. त्यानंतर खाली यायचंय कर्नाटक. ठीक आहे, आता कर्नाटक आदिवासी आहात का तुम्ही, कर्नाटक मधून बिलॉंग करत असाल म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक जे बॉर्डर आहे त्यामध्ये काही गावांचा समावेश आहे, ते सुद्धा पोलीस भरतीसाठी अर्ज भरू शकतात. तर त्याच्याविषयी माहिती आहे. ठीक आहे, तर असाल तर येस करा, अदरवाईज नो वरती तुम्हाला क्लिक करायचे. ठीक आहे, हे तुम्हाला समजून आलं. आता यामध्ये महत्वाचं काय असणार आहे, जिथे पण तुम्ही येस कराल ना त्याविषयी तुम्हाला माहिती द्यावी लागणार आहे. त्याचा क्रमांक, सर्टिफिकेटचा क्रमांक तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे आणि दिनांक, ते तुम्ही कधी काढलेलं आहे त्याचा दिनांक तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे. हे तुम्हाला अशा प्रकारची ही माहिती टाकणं गरजेचं असणार आहे. इथे सर्वप्रथम तुम्हाला क्रमांक द्यायचा आणि दिनांक द्यायचा. जसं की ते डोमिसाइल सर्टिफिकेट आहे तर ते कधी काढलं त्याची दिनांक इथे देणं गरजेचं आहे आणि क्रमांक तुम्हाला देणं गरजेचं आहे. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. त्यानंतर इथे बघा तुम्हाला इथं काय माहिती दिलेली आहे.
इथं आता जे पण आरक्षण तुम्ही सिलेक्ट केलेलं होतं त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला येस करावं लागणार आहे. आता आरक्षणाची माहिती ऑलरेडी आपण वरच टाकली, ठीक आहे, आरक्षण तहसील इथं यामध्ये. जर तुम्ही तिथे येस केलं असेल तर ते पेज तुम्हाला इथे त्याची माहिती टाकावी द्यावी लागणार आहे, ठीक आहे. त्याचा लाभ घ्यायचा आहे का, यामध्ये खेळाडू झालं, गृहरक्षक झालं, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर, माजी सैनिक, पोलीस पाल्य, अनाथ, माजी सैनिकांवरती अवलंबून असलेले मुलगा मुलगी, हे ठीक आहे, महिला आरक्षण, ठीक आहे. तर यामध्ये तुम्ही जर अर्ज भरला असेल तर त्यांच्यासाठी इथं माहिती तुम्हाला होय करून त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला इथे सादर करावं लागणार आहे. त्याचं इथं क्रमांक आणि दिनांक सादर करावे लागणार आहे. त्याविषयी इथं माहिती आहे, ठीक आहे. आता मी नाही केलं होतं त्याच्यामुळे इथं नन दिसत आहे, ठीक आहे, अशा प्रकारचं. आता खाली आल्यानंतर इथे बघा आपल्याला नॉन क्रिमिलेअरची माहिती दिलेली आहे. जर तुमच्यासाठी हे लागू होत असेल या कॅटेगरीसाठी तर तुम्हाला येस करायचंय. त्याचं जे सर्टिफिकेट असतं त्याच्यावरचा क्रमांक आणि ते कधी मिळालं जी पण दिनांक आहे ती दिनांक तुम्हाला टाकायची, ठीक आहे. आता ती दिनांक टाकल्यानंतर इथे खाली यायचे. खाली आल्यानंतर पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहात, इथं यस वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या व शारीरिक दृष्ट्या सक्षम आहात का, यस वरती तुम्हाला होय वरती क्लिक करायचंय. त्यानंतर एनसीसी प्रमाणपत्र आहे का तुमच्याकडे, असेल तर येस करा, अदरवाईज नो वरती क्लिक करा. तर पुढे आपल्याला वाहन चालवण्याचा परवान्याविषयी माहिती दिलेली आहे. तुमच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे की नाही अशा प्रकारचे इथे विचारले असेल तर येस करायचं, अदरवाईज नो वरती क्लिक करायचंय. नो वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एरर येतोय, ठीक आहे. तुम्हाला 2 वर्षाच्या आत सादर करावे लागणार आहे. तर हे काही नसतं, जसे आपल्याला टायपिंग किंवा एमएसआयटीचं जे प्रमाणपत्र आहे 1 किंवा 2 वर्षात सादर करावं लागतं. जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर 1 वर्ष किंवा 2 वर्षाच्या आत सादर करावं लागतं. तसंच आपल्याला वाहन चालवण्याचा परवाना सुद्धा 2 वर्षाच्या आत सादर करावा लागतो नोकरीला लागल्यानंतर सुद्धा, ठीक आहे. आता आपण भरत आहोत एसआरपीएफचा फॉर्म किंवा कॉन्स्टेबलचा फॉर्म, तरी सुद्धा हा एरर येईलच. याच्याकडे सध्या दुर्लक्ष करा, नसेल तर डायरेक्टली नाही वरती क्लिक करा, ठीक आहे. हे तुम्हाला इथपर्यंत समजून आलं. त्यानंतर आपल्याकडे संगणक हाताळण्याचं जे पण प्रमाणपत्र आहे म्हणजे संगणकाचं जे पण प्रमाणपत्र असेल, एमएससीआयटी टायपिंग वगैरे असेल तर येस वरती तुम्हाला क्लिक करायचे, ठीक आहे. त्यानंतर पुढे आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाले आहात का, येस नो इथे तुम्ही सिलेक्ट करणार. अशा प्रकारची माहिती इथे तुम्हाला भरायची. जे पण असेल येस करा, जे पण नसेल तुम्ही नो करा आणि त्यानंतर पुढील पृष्ठ यावरती क्लिक करा, ठीक आहे. तर त्यानंतर अशा प्रकारचं पुढील पेज आता तुमच्याकडे ओपन होऊन येईल. आता शैक्षणिक तहसील एवढंच पेज राहिलेलं आहे. इथे सर्वप्रथम अर्हता तुम्हाला सिलेक्ट करायचंय. इथं 12वी वरती तुम्ही फॉर्म भरू शकता. 12वी नसेल झालं तर तुमचं समतुल्य झालं असेल, काही डिप्लोमा वगैरे झाला असेल तर त्याची माहिती देऊ शकता. आता 12वी मी इथे सिलेक्ट करतो. इथे विद्यापीठाचे नाव टाकायचे, जे पण विद्यापीठ असेल जसे की पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, ते तुम्हाला इथे टाकायचे, ठीक आहे. उत्तीर्ण वर्ष पास झाला तर पास तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय, ठीक आहे. कंपल्सरी पासच तुम्हाला सिलेक्ट करावं लागणार आहे. निकालाचे वर्ष तुम्ही 12वी किंवा पास झाली ते तुम्हाला इथं वर्ष सिलेक्ट करायचं, ठीक आहे. मागे पुढे तुम्ही अशा प्रकारचं घेऊ शकता. 12वी कधी पास केली तुम्ही इथं अशा प्रकारचं इथे सिलेक्ट करणार. हे तुम्हाला समजून आलं. आता त्यानंतर तुम्हाला गुण किती मिळाले, प्राप्त गुण 12वीला किती गुण होते ते तुम्हाला एकूण गुण आणि प्राप्त गुण टाकायचे. आता प्राप्त गुण इथे तुम्ही डायरेक्टली गुणांमध्ये टाकायचे, पर्सेंटेज मध्ये टाकायचं नाहीये, हे देखील लक्षात ठेवा. जसं की एकूण गुण किती गुणांचा पेपर असतो, 650चा इथं आपल्याला पेपर असतो. 12वीचे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा 650 पैकी इथं आपल्याला गुण मिळालेले असतात. आता किती गुण मिळाले ते गुण तुम्हाला इथे टाकायचे आहेत. तर गुण अशा प्रकारचे मी इथे टाकून घेतले. आता गुण टाकल्यानंतर इथे तुम्हाला विचारले तुम्ही ग्रॅज्युएट आहेत का, म्हणजे पदवीधर आहात का, ठीक आहे. तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही होय वरती क्लिक करणार, ठीक आहे. यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पुढील आता पुढे विचारलंय की तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट आहेत का, ठीक आहे. म्हणजे तुमचं जर म्हटलं तर आपले पदव्युत्तर पदवी जी असते, ठीक आहे, ती झाली आहे का, पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे का. जर झालं असेल तर येस करायचं, अदरवाईज नाही वरती क्लिक करायचं, ठीक आहे. अशा प्रकारची प्रोसेस आहे. जे पण झालं असेल येस करा, अदरवाईज नाही वरती क्लिक करा. आता इथे बघा ग्रॅज्युएशन मी इथे सिलेक्ट केलेलं आहे. तर तुमचं कशामधून ग्रॅज्युएशन झालंय ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. तर तुम्ही अशा प्रकारचं ज्यामधून पण झालं असेल, जसं की बीए मधून झालं असेल तर बीए तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता, ठीक आहे. बाकीची माहिती तुम्ही इथे बघू शकता. पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात, परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या स्थापनेवरून मुलाखत घेऊन जे पण करार आणि पद्धतीचे जे काम आहे ते इतर कामे करण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात का. जर तुमची भविष्यात कोणत्या प्रकारची पोलीस भरतीसाठी निवड झाली नाही तर इतर जे कामं असतात किंवा त्यांच्यातर्फे काही कामं असतात त्याच्यासाठी तुमची निवड करण्यात आली तर तुम्ही ते कामं करू इच्छुक आहात का, अशा प्रकारचे विचारले. तुम्ही तुमच्यानुसार इथे येस करा, अदरवाईज नो करा. तुमच्या मनात असेल काम करण्याचं तर तुम्ही येस करा, अदरवाईज नाही इथं क्लिक करा. हे परमनंट काम नसतं, हे देखील माहिती असणं गरजेचं असणार आहे, ठीक आहे. करारावरती म्हणजे कॉन्ट्रॅक्ट वरती तुम्हाला कामाला ठेवलं जातं, तर ते तुम्ही करण्यासाठी इच्छुक आहात का असं विचारलंय तर येस करा, अदरवाईज नो वरती क्लिक करा, ठीक आहे. अशा प्रकारची माहिती आहे. त्यानंतर पुढे यायचंय. इथे तुम्हाला प्रतिज्ञापत्र व्यवस्थित वाचून घ्यायचे. त्यानंतर इथे यावरती टिक लावायचे आणि त्यानंतर अर्जाचे इथे
इथे पूर्व दृश्य यावरती तुम्हाला क्लिक करायचंय। यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची छोटीशी विंडो तुमच्याकडे ओपन होऊन येईल, नाहीतर पूर्ण पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल। संपूर्ण अर्ज तुम्हाला दिसून येईल। तो व्यवस्थित बघा, तुमचा अर्ज व्यवस्थित भरला गेला आहे का नाही, व्यवस्थित अर्ज तुम्ही एकदा बघून घ्यायचा। आता माहिती काय मी इथं ब्लर केलेली आहे, अर्ज तुम्ही व्यवस्थित भरला असेल तर तुम्हाला काय करायचं, हे पेज काढून टाकायचंय, ठीक आहे, अशा प्रकारचं। जर नाही लोड झालं तर पुन्हा इथे तुम्हाला क्लिक करायचंय, पेज लोड होईल, तुमचा अर्ज संपूर्ण अशा प्रकारचा दिसेल, जो की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। इथे कार्यालय म्हणजे कुठे तुम्ही अर्ज भरलाय, सर्वप्रथम इथे मी जसे की धुळे इथे सिलेक्ट केलं होतं तर धुळे तुम्हाला दिसत असेल। त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पुढे आपल्याला तुमचं नाव, जन्मतारीख इथे तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायची, सर्व काही व्यवस्थित बघा, ठीक आहे, वर खाली घेऊन व्यवस्थित सर्व काही बघून घ्या। आणि त्यानंतर हे झाल्यानंतर इथे काढून टाकण्याचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय, ठीक आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जतन करायचं ऑप्शन आहे, जतन करावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जतन करावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो तुमच्याकडे एक ओपन होऊन येईल, म्हणजे एक पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल। आताच तुम्हाला सांगतोय, जी पण माहिती तुम्ही अजून सुद्धा एडिट करू शकत आहे, परंतु एकदा जतन करावरती क्लिक केल्यानंतर ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक केल्यानंतर हा जो फॉर्म भरलाय यामधली जी पण माहिती ती तुम्ही काहीच एडिट करू शकत नाहीये। त्यामुळे एकदा व्यवस्थित बघा, तुमचे 5-10 मिनिटं एक्स्ट्रा जातील। आता पुन्हा सांगतोय, ठीक आहे, कारण वारंवार कॉल येतात की आमचा फॉर्म चुकला, ठीक आहे, त्यामुळे आता सांगतोय 5-10 मिनिटं एक्स्ट्रा घ्या, व्यवस्थित चेक करा, स्पेलिंग मिस्टेक बघा, व्यवस्थित सर्व चेक करा आणि त्यानंतर ओके वरती क्लिक करा। ओके वरती एकदा क्लिक केलं की तुमची माहिती जतन केली जाते। तुमचा जो टोकन नंबर आहे तो तुम्हाला इथे भेटून जातो, ठीक आहे। जर म्हटलं तर आता सर्वप्रथम मी इथं फॉर्म भरत आहे, या पदासाठी आताशी एकच फॉर्म माझ्या अंदाजानुसार इथं भरून झालाय, ठीक आहे। आणि त्यानंतर इथं ओकेचा ऑप्शन आहे, हा कॉपी करू शकता, नाहीतर तुम्हाला तसा पण जो टोकन नंबर आहे तो तुम्हाला भेटला जातो तुमच्या मोबाईल नंबरवरती, ईमेल आयडी वरती। ओकेचा ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक करायचं, ओके वरती क्लिक केल्यानंतर पुढील पेज तुमच्याकडे ओपन होऊन येतं। आता इथे तुम्हाला टोकन नंबर इथं दिसून येईल। इथं बघा, तुम्ही या पदासाठी अर्ज भरलाय, तुम्हाला एवढी फी भरायची, इथं पे नावचं ऑप्शन आहे, बाकीची माहिती तुम्हाला अशा प्रकारची दिसून येईल। परंतु यामध्ये महत्वाचं काय असणार आहे, फोटोग्राफ आणि सिग्नेचर अजून आपली अपलोड करायची राहिली, तर तुम्हाला इथे अशा प्रकारचं क्लिक करायचंय आणि इथं छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा, इथे तुम्हाला क्लिक करायचंय। इथे क्लिक केल्यानंतर पुढील पेज आता तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे, सर्व माहिती देणार आहे तुम्हाला, एकापेक्षा जास्त म्हणजे जे पण पद आहे त्याच्यासाठी कसं अर्ज भरायचं त्याविषयी सुद्धा माहिती देणार आहे। जसे की इथं आवेदन अर्ज झालाय, आता प्रतिमा आणि जे पण आपले फोटोग्राफ आहे ते अपलोड करायचे, सिग्नेचर अपलोड करायचे, त्याच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे। तर इथं आपल्याला छायाचित्र अपलोड करा, इथे तुम्हाला क्लिक करायचंय, ठीक आहे। इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे, आकाराचे रंगीत छायाचित्र आपल्याला अपलोड करायचंय, आपल्याला पासपोर्ट साईज फोटो इथं अपलोड करायचंय, त्याची साईज किती केबी मध्ये पाहिजे त्याच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे, रुंद पिक्सेल वगैरे किती पाहिजे त्याच्याविषयी माहिती दिली आहे। इथं चूज फाईलचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून मी पटकन फोटोग्राफ इथं अपलोड करून घेतो। फोटोग्राफ आणि सिग्नेचर जर अपलोड करताना कोणत्या प्रकारची अडचण आली तर आपण आपल्याकडून फॉर्म भरून घेऊ शकता। तुम्हाला खाली एक नंबर दिसत असेल की पोलीस भरतीचा फॉर्म भरून घेण्यासाठी तुम्ही यावरती संपर्क करू शकता, त्यावरती तुमचे जे पण डॉक्युमेंट्स मागितले जातील ते तुम्ही सेंड करू शकता आणि अगदी तुम्हाला 100 ते 150 रुपयामध्ये घर बसल्या व्यवस्थित न चुकता तुमचा अर्ज भरून दिला जाईल। अशा प्रकारचे अर्ज भरून घ्यायचे असेल तर तुम्हाला खाली एक नंबर दिसत असेल त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता, 2 नंबर देत आहे त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता आणि घर बसल्या ऑनलाईन अर्ज व्यवस्थित भरून घेऊ शकता। तर बघा, अशा प्रकारचा फोटो इथं अपलोड झालेला आहे। आता यामध्ये महत्वाचं काय असणार आहे माहिती का, यामध्ये फोटोची जी साईज आहे ती रिसाईज करणं खूपच अवघड आहे, ठीक आहे। तर त्यासाठी तुम्ही वेबसाईटचा सहारा घेऊ शकता। तुम्ही तुमचा जो फोटो आहे त्याचा पिक्सेल पण तुम्हाला कमी जास्त करावं लागणार आहे आणि यामध्ये जर चुकीची माहिती भरली किंवा तुमच्याकडून काही चुका झाल्या तर इथे तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो, ठीक आहे। त्यामुळे फोटोग्राफ आणि सिग्नेचरची जी साईज आहे ती तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्यानंतर त्याचे पिक्सेल बघा, ते तुम्हाला पिक्सेल रिसाईज करायचे आणि व्यवस्थित अपलोड करायचे। तर बघा, इथे जसं आपण फोटो अपलोड केलाय त्याचप्रमाणे स्वाक्षरी देखील आपण अपलोड करणार आहे। अपलोड स्वाक्षरीचा ऑप्शन आहे, इथे आपण क्लिक करणार, इथे आपण फाईल चूज करणार, जिथे आपली सिग्नेचर आहे तिथून आपण सिलेक्ट करणार। फाईल चूज केल्यानंतर अपलोडचं ऑप्शन असतं, अपलोड वरती आपण क्लिक करणार। इथे क्लिक केल्यानंतर तुमची सिग्नेचर तुम्हाला इथे दिसून येईल, अशा प्रकारची तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। सिग्नेचर दिसल्यानंतर क्रॉपचं ऑप्शन असतं, क्रॉप वरती तुम्हाला क्लिक करायचंय। क्रॉप वरती क्लिक केल्यानंतर इथे बघा आपली सिग्नेचर इथं सेव्ह होऊन जाईल। जे क्रॉपचं ऑप्शन आहे ते आपल्याला ऑटोमॅटिकली अशा प्रकारचं इथून निघून जाईल, म्हणजे क्रॉप इथं झालेली सिग्नेचर आपली अशा प्रकारचं। आता तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाहीये, इथं सेव्ह क्रॉपेड सिग्नेचर इथे तुम्हाला क्लिक करायचंय। हीच प्रोसेस असणार आहे फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करण्याची आणि त्यानंतर फोटोग्राफ आणि सिग्नेचर तुम्हाला अशा प्रकारची दिसून येईल। तुमची सिग्नेचर इथे दिसेल, तुमचा फोटो इथे दिसेल, थोडंसं ब्लर केलेलं बाकीची माहिती तुम्ही बघू शकता, ठीक आहे। अशा प्रकारचं झाल्यानंतर आता सर्व इथं तुमचा फोटोग्राफ सिग्नेचर अपलोड झाले। आता तुम्हाला बॅक यायचंय, ठीक आहे, बॅक यायचंय। बॅक आल्यानंतर तुम्हाला आता फक्त पेमेंट करायचंय, ठीक आहे, अशा प्रकारचं। आता बॅक आल्यानंतर तुमची फोटो सिग्नेचर अशा प्रकारचं तुम्हाला दिसेल, तुमचा मोबाईल नंबर बाकीची माहिती तुम्हाला दिसेल, सर्व काय आलेलं आहे, ठीक आहे। सर्व काय फॉर्म भरून झालेला आहे, एक अर्ज आपण भरलेला आहे, फक्त पेमेंट करायचंय। पेमेंट करण्यासाठी
पे नावाचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर इथं टोकन नंबर दिसेल आणि त्यानंतर पुढे जायचं ऑप्शन आहे, पुढे जावरती तुम्हाला क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल. इथे तुम्हाला कॅप्चा दिसत असेल, ठीक आहे. तुमचं नाव, त्यानंतर परीक्षा शुल्क आणि बाकी ऑनलाईन भरणं इथे तुम्हाला टिक लावायचंय. हा कॅप्चा जर तुम्हाला समजून नाही आला तर इथे रिफ्रेश करायचे, ठीक आहे. इथे रिफ्रेश करायचे आणि त्यानंतर नवीन कॅप्चा येईल. इथे पुढे आणि मागे तुम्हाला अक्षर दिसत असतील. इथे यावरती बहुतेक विद्यार्थी कन्फ्युज होतील माझ्या अंदाजानुसार. तर जोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित कॅप्चा भेटत नाही तोपर्यंत तुम्ही इथे रिफ्रेश करू शकता. जो पण कॅप्चा तुम्हाला व्यवस्थित समजेल तोच टाका, ठीक आहे. तर अशा प्रकारचं तुम्ही यावरती क्लिक करून तुमचा जो कॅप्चा आहे तो दुसरा घेऊ शकता यावरती क्लिक करून, ठीक आहे. अशा प्रकारचं तुम्हाला यावरती क्लिक करायचंय. कॅप्चा जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही इथं क्लिक करून तो कॅप्चा तुम्हाला टाईप करायचाय आणि त्यानंतर इथे सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती तुम्हाला क्लिक करायचंय. तर बघा आता थोडासा व्यवस्थित इथं कॅप्चा दिसत आहे जो की मी इथं टाकलेला आहे आणि त्यानंतर सबमिटचा ऑप्शन आहे, सबमिट वरती मी आता क्लिक करत आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. आता त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, वॉलेटचं ऑप्शन आहे, नेट बँकिंग, डेबिट कार्ड अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन आहे. तुम्हाला ज्या पण माध्यमाने पेमेंट करायचे ते पेमेंटचं ऑप्शन तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. वॉलेटमध्ये आता सध्या काहीच दाखवत नाहीये. नेट बँकिंग आणि त्यानंतर नेट बँकिंग आहे, त्यानंतर जर म्हटलं तर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अशा प्रकारचे हे ऑप्शन आहे आणि त्यानंतर हे एक ऑप्शन आहे, ठीक आहे. कोणत्याही माध्यमाने तुम्ही इथं पेमेंट करू शकता, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. ज्या पण माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचे, ठीक आहे, ते ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे, ठीक आहे. अशा प्रकारचं ते ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथं पेचं ऑप्शन असतं, पे वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंटचं ऑप्शन आहे, पेमेंट वरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि त्यानंतर पुढील पेज तुमच्याकडे अशा प्रकारचं ओपन होऊन येईल, ठीक आहे. आता इथे अशा प्रकारचं पेज आल्यानंतर इथून तुम्ही कोणत्याही मार्गाने ऑनलाईन पेमेंट करू शकता, जसे की नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्यूआर कोड आहे, भरपूर ऑप्शन आहे, वॉलेट आहे, युपीआयचं ऑप्शन आहे. इथून तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करून सुद्धा पेमेंट करू शकता. आता लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला सांगत आहे, लाईव्ह प्रोसेस तुम्हाला दाखवत आहे पेमेंट करून, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही येऊ, ठीक आहे. तर बघा इथं आपला फॉर्म व्यवस्थित पूर्ण भरून झालेला आहे. तर आता आपण पेमेंट करणार आहोत. पेमेंट करण्यासाठी इथं क्यूआरचं ऑप्शन आहे बघा, इथे सर्वप्रथम भीम युपीआय मी सिलेक्ट करतो. इथे क्यूआरचं ऑप्शन आहे, इथं बघा क्यूआर, ठीक आहे. अशा प्रकारचं क्यूआर वरती मी क्लिक करतो आणि त्यानंतर मेक पेमेंटचं ऑप्शन आहे, इथे मी क्लिक करतो, ठीक आहे. इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे ओपन होऊन येईल. इथे क्यूआर कोड तुम्हाला दिसत असेल. आता फक्त हा स्कॅन करायचा आणि पेमेंट करायचं. आता ऑलरेडी मी इथं स्कॅन केलेलं आहे मोबाईलवरून फॉर्म भरतानाच, ठीक आहे. आता मी इथं पटकन पेमेंट करतो बघा. आता माझ्या मोबाईलवरून सध्या पेमेंट चालू आहे, ठीक आहे. आता पेमेंट पूर्ण झालं. आता तुम्हाला हे पेज कट करायचं नाहीये, व्यवस्थित हे पेज अशाच प्रकारचं ठेवायचंय. त्यानंतर पेमेंट झाल्यानंतर युअर पेमेंट रिक्वेस्ट इज बिगिंग प्रोसीड, ठीक आहे. अशा प्रकारचं म्हणजे आता पेमेंट प्रोसीड मध्ये आहे. कोणत्याही प्रकारचं कुठेही क्लिक करायचं नाहीये, कुठेही मागे पुढे घ्यायचं नाहीये, पेज रिफ्रेश करायचं नाहीये आणि मोबाईलवरती कॉल आला तरी कॉल उचलायचा नाहीये, ठीक आहे. जोपर्यंत पेमेंट व्यवस्थित होऊन जात नाही तोपर्यंत कोणत्या प्रकारची प्रोसेस तुम्हाला करायची नाहीये. जे पण पेज आहे ऑटोमॅटिकली रिडायरेक्ट तुम्हाला करून घेऊन जाईल आपल्या होम पेज वरती, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. जे की आता इथं स्क्रीनवरती आलेलं आहे बघा, आपलं पेमेंट झालेलं आहे. इथं रिसिप्ट तुमच्याकडे येऊन जाईल, अशा प्रकारची रिसिप्ट आलेली आहे, जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. थोडीशी हाईड करतो आणि त्यानंतर बॅकचं ऑप्शन असतं खाली, ठीक आहे. पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे. इथं बॅकचं ऑप्शन आहे, बॅक वरती मी क्लिक करतो. त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे आता ओपन होऊन येईल. इथे तुम्हाला तुमचं जे पेमेंट आहे, इथं पेमेंट झाल्यानंतर सांगितलं ऍप्लिकेशन नंबर उपलब्ध होईल. ऍप्लिकेशन नंबर आपला इथं उपलब्ध झालेला आहे. मला वाटतं माझा पहिलाच फॉर्म आहे, जसं की इथं स्क्रीनवरती बघू शकता 1 नंबरचा आकडा तुम्हाला दिसत आहे. आणि आज वेबसाईट जर म्हटलं तर थोडा प्रॉब्लेम पण करत होता आणि जर सर्वात म्हटलं तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ हा येणार आहे. आणि इथं पहिलाच फॉर्म इथं मी पूर्ण पेमेंट रित्या यशस्वीरित्या इथं भरलेला आहे, जो की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. इथं अपलोड झालेलं आहे आणि त्यानंतर फी वगैरे पेड दाखवत आहे. त्यानंतर इथून तुम्ही ऍप्लिकेशनची प्रिंट घेऊ शकता. आता प्रिंट घेण्यासाठी इथं आपल्याला ऍप्लिकेशनची प्रिंट आणि रिसिप्टची प्रिंटचं ऑप्शन आहे. इथं तुम्ही पेमेंट केलेली प्रिंट घेऊ शकता आणि ऍप्लिकेशनची प्रिंट इथून घेऊ शकता, ठीक आहे. आता इथपर्यंत तुम्हाला समजून आलेलं आहे, सविस्तर माहिती इथपर्यंत तुम्हाला समजून आलेली आहे. आता तुम्ही डायरेक्टली ऍप्लिकेशनची प्रिंटसाठी इथं प्रिंट वरती क्लिक करणार आणि फक्त प्रिंट इथं डाउनलोड करून घेणार. इथं तुम्हाला कॅन्सल ऍप्लिकेशन करायचं असेल तर ते का करायचं ते दाखवतो. आता जो पण ऍप्लिकेशन फॉर्म आहे तुम्ही व्यवस्थित बघणार, काही चुका झाल्या असेल तर तुम्ही इथं कॅन्सल करू शकता, परंतु तुमचं हे जे पेमेंट झालेलं आहे हे फेल जाणार, ठीक आहे. म्हणजे हे पेमेंट तुम्हाला रिटर्न भेटणार नाहीये. परंतु याच पदासाठी जसं की इथं एसआरपीएफ साठी मी फॉर्म भरलाय, तर याच पदासाठी मी पुन्हा एक नवीन अर्ज भरू शकतो. परंतु हे जे पेमेंट आहे ते तुमचं कॅन्सल होऊन जाणार, कट होऊन जाणार, ठीक आहे. कॅन्सल फॉर्म केल्यानंतर हे तुम्हाला अशा प्रकारचं सांगत आहे. आणि जर आता जर म्हटलं तर तुमचं रजिस्ट्रेशन एकदा झालेलं आहे, तुम्हाला दुसऱ्या पदासाठी अर्ज भरायचा, जसे की आपलं पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस शिपाईचं पद आहे, त्याच्यासाठी अर्ज भरायचा आहे, तर ती देखील प्रोसेस सांगतो. इथे वरती तुम्हाला पदासाठी अर्ज करा इथं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला आता क्लिक करायचंय, ठीक आहे. इथे तुम्हाला नवीन पदासाठी अर्ज भरण्यासाठी इथं क्लिक करायचंय. तुम्हाला बोललो होतं की एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने वेगवेगळे अर्ज तुम्ही भरू शकता. आता पुन्हा तुम्हाला नवीन पदासाठी अर्ज भरण्यासाठी नवीन पदासाठी इथून अर्ज भरायचा आहे.
तर बघा पुन्हा अशा प्रकारचा फॉर्म आपल्याकडे इथं ओपन झालेला आहे. इथे तुमचं नाव टाकायचं, पहिलं नाव, मधलं नाव, शेवटचं नाव. जसं आपण फॉर्म भरला होता तीच प्रोसेस. इथं पद निवडायचं. आता कॉन्स्टेबल पदासाठी भरायचं आहे. कॉन्स्टेबल पद इथं निवडलं. त्यानंतर घटक तुम्हाला पुढे निवडायचा आहे. कोणत्या घटकासाठी, कोणत्या जिल्ह्यासाठी, कुठं अर्ज भरायचा आहे, जागा बघायची आणि त्यानुसार इथं आपल्याला अर्ज भरायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारचं पुढील पुष्ट, त्यानंतर पुन्हा आरक्षणाची तहसील, संपर्क तहसील, इतर तहसील, शैक्षणिक पात्रता त्याची माहिती द्यायची आणि अर्ज भरायचा. फोटो आणि सिग्नेचर एकदाच अपलोड करावी लागते आणि अर्ज भरल्यानंतर हे देखील सांगतो तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला कुठून भेटणार. ठीक आहे. पुन्हा मी मुख्य पृष्ठवरती येत होता. ठीक आहे. मुख्य पृष्ठवरती आल्यानंतर तुम्हाला सविस्तर सर्व अर्ज कुठे दिसणार ते देखील मी तुम्हाला सांगतो. एवढं अजून एक महत्वाचं म्हणजे जेवढे पण अर्ज भराल तेवढे पेमेंट तुम्हाला अजून एक्स्ट्रा भरत जावं लागणार आहे. जसं की अदर कॅटेगरीसाठी जर म्हटलं, खुला प्रवर्गासाठी ₹450 पेमेंट आहे, ते तुम्हाला भरत जावं लागणार आहे. आणि जर एकच अर्ज भरला तर तेवढंच पेमेंट असणार आहे. तुम्हाला दुसरे अर्ज भरायचे असेल तर अजून तेवढं पेमेंट द्यावं लागणार आहे. ही प्रोसेस असते. ठीक आहे. अशा प्रकारची प्रोसेसने तुम्ही एक अर्ज भरलाय, त्याच प्रकारे तुम्हाला हीच प्रोसेस असणार आहे. दुसरा अर्ज भरायचा, त्याचं दुसरं पेमेंट करायचं आणि पेमेंटची रिसिप्ट घ्यायची. ती तुम्हाला कुठून भेटणार हे देखील तुम्हाला दाखवतो. तर बघा होम पेज वरती आल्यानंतर आपण हा अर्ज भरलाय, हा इथं दिसत आहे. आता दुसरा अर्ज भरल्यानंतर इथे खाली दिसेल त्याचंही पेमेंट याच प्रकारे करायचं जसं आपण पेमेंट केलं. तिसराही फॉर्मचं पेमेंट आपल्याला खाली करण्यासाठी ऑप्शन येईल. त्याचंही पेमेंट झाल्यानंतर प्रिंट वगैरे तुम्ही घेऊ शकता. ही माहिती अशा प्रकारची इथं जाणून घेऊ शकता. अशा प्रकारची तुमच्याकडे सर्व माहिती उपलब्ध झालेली आहे. आता मी तुम्हाला सर्वात पहिले जे व्हिडिओमध्ये बोललो होतो की आपल्याला एकाच रजिस्ट्रेशन मध्ये, जसं की आपलं रजिस्ट्रेशन झालं यामध्येच तुम्हाला 4 ते 5 अर्ज भरता येतात आणि तुम्हाला एकाच पदासाठी एकापेक्षा अर्ज भरता येतील का? जी मागील वर्षी किंवा त्या अगोदर भरती आली होती 18,000ची, तेव्हा एकाच विद्यार्थ्याने 4-5 अर्ज भरले, तर मोबाईल नंबर चेंज करून, ईमेल आयडी चेंज करून त्यावरती आपण अर्ज भरले. तर या वर्षी तसं काय करता येतं का हे देखील आपण जाणून घेणार आहे. ठीक आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम मी इथं लॉग आउट होतो आणि पुढील प्रक्रिया तुम्हाला सांगतो. ठीक आहे. इथं लॉग आउटचं ऑप्शन आहे. आता लॉग आउट वरती मी क्लिक करतो. सर्व अर्ज आपला भरून झालाय, फक्त इथं प्रिंट घ्यायची आणि आपलं सर्व काम इथं होऊन जाईल. तर बघा लॉग आउट मी झालेलो आहे. आता आपल्याला एकापेक्षा जास्त अर्ज भरता येतात का एका पदासाठी, त्याविषयी माहिती तुम्हाला देतो. चला आता नवीन नोंदणीचा पुन्हा आपण इथे ट्राय करूया. आता एकाच नोंदणीवरती तुम्हाला 4-5 पदांसाठी अर्ज भरता येणार आहे. तुम्हाला जर नवीन एका पदासाठी 2 अर्ज भरायचे असेल तर ते शक्य होतं का ते बघूया. ठीक आहे. जसं की पोलीस शिपाई या पदासाठीच आपल्याला 2 अर्ज भरायचे. इथे ईमेल आयडी, मोबाईल नंबर मी नवीन टाकून, बाकी रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे, आधार नंबर टाकून इथे एकदा ट्राय करतो. ठीक आहे. पटकन. तर बघा अशा प्रकारचा एरर आता शो होत आहे. मी संपूर्ण माहिती टाकली आणि त्यानंतर इथं वॉर्निंग आली, आधार क्रमांक पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे, अशा प्रकारचा ऑप्शन इथे येत आहे. आता तुम्हाला अजून एक महत्वाची माहिती देतो. तुमचा आधार नंबर तुमच्या कोणत्याही रिलेटिव्ह किंवा जे तुमच्यापासून किंवा जर म्हटलं तर एखाद्याला वाटत असेल की तुम्ही फॉर्म नाही भरू, ठीक आहे, जर त्याने एकदा आधार नंबर तुमचा इथे युज केला तर तुम्ही त्याच्यावरती पुन्हा रजिस्ट्रेशन करू शकत नाही. ही एक इथं गोष्ट महत्वाची लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे तुमचा जो आधार क्रमांक कुठेही शेअर करू नका. जे तुमच्या फॉर्म पासून इथं जळत असतील ना, तर काही कारणास्तव ते तुम्हाला फॉर्म, त्यांना वाटत असेल तुम्ही फॉर्म ना भरू. ठीक आहे. असं होत नाही शक्यता, परंतु तुम्हाला एक वॉर्निंग देतोय. ठीक आहे. एकदा आधार नंबर टाकल्यानंतर त्या आधार नंबरवरती तुम्ही एकच रजिस्ट्रेशन करू शकता, दुसरं रजिस्ट्रेशन करू शकत नाही. मागच्या सारखं जर तुम्ही म्हटलं तर तुमचं नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर हे सर्व चेंज करू शकता, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. परंतु आधार नंबर तुम्ही चेंज करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही एकापेक्षा जास्त एका पदासाठी अर्ज करू शकत नाही. हा एक महत्वाचा प्रश्न होता, तो तुमचा इथं सॉल्व्ह झालेला असेल. ठीक आहे. कारण अशा प्रकारची वॉर्निंग येते जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आता या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. सविस्तर प्रोसेस सांगितलेली आहे. रजिस्ट्रेशन करण्यापासून प्रिंट पर्यंत काय प्रोसेस असते सविस्तर माहिती दिलेली आहे. तर त्यासाठी जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.